जय जय रघुवीर समर्थ गणेश शारदाश्चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनंदनः। गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू सर्व हे माझा रघुवीरू सद्गुरु रूपे श्रीराम माझे आराध्य दैवत परम गुह्य गुह्यातीत गुह्यपणाची मात नचले जेथे श्रीराम। यो जातो मृतसंचक्षितितले संबोधयन् सज्जनान् ग्रंथं यो रचनं सुपुण्यजनकं श्रीदासबोध यकीर्त्या पठनेन सर्वदिशा स्वान्तापहारी सदा सोऽयं मुक्तिकरक्षितो विजयते श्रीरामदासो गुरु। मला वाटते अंतरी त्वा वसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे। अपत्यापरी पावी प्रेमग्रास महाराजा सद्गुरु रामदास। या श्लोकाचा अर्थ असा आहे, मला वाटते, काय वाटतं तुला बाबा? मला वाटते अंतरी त्वा वसावे, मला असं वाटतं तुम्ही माझ्या अंतःकरणामध्ये वास करा। तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे, तुम्ही लिहिलेला जो दासबोध आहे ना त्याचा अर्थ तुम्हीच सांगा। तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे त्याचा अर्थ तुम्हीच सांगा। याचा अर्थ काय? ग्रंथराज दासबोध लिहित असताना तुमच्या मनात काय विचार होतात तो लोकांना कळू द्या। ताठे गुरुजींना काय वाटतं याला महत्व नाही। तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे, पण तो बोध सुद्धा कसा करा? अपत्यापरी लहान मुलांना जसं आम्ही शिकवतो, अपत्यापरी पावी प्रेमग्रासा महाराजया सद्गुरु रामदासा। लहान मुलाला समजेल अशा भाषेत ज्याप्रमाणे आम्ही बोलतो त्याप्रमाणे माझ्या मुखातनं असं बाहेर पडू द्यात की जेणे सर्वसामान्य माणसाला सुद्धा ते कळेल, म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं होतं ते कळेल। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलवचनं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः। अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपतिः श्रीरामचन्द्रा पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। आपण ग्रंथराज दासबोध याच्यावरती यथाशक्ती चिंतन करतो। काल आपण 25व्या ओवीपर्यंत आलो। दशक 15 समास 10 ओवी क्रमांक 25 पर्यंत काल आपण आलो होतो। शाश्वतास शोधित गेला तेणे ज्ञानी साच झाला विकार सांडून मिळाला निर्विकारी श्रीराम। इथपर्यंत काल आपण आलो। मग तीच ओवी पुन्हा घेऊ। शाश्वतास शोधत गेला। शाश्वत काय आणि अशाश्वत काय हे कळलं पाहिजे। सोन्याचे दागिने अशाश्वत, शाश्वत काय? सोनं आहे। सोन्याचा दागिना जसा घडवाल तसे त्याच्या आकाराप्रमाणे त्याची नावं, म्हणजे अंगठी आहे, कानातला आहे, हातातली बांगडी आहे, गळ्यातला आहे। मग तो आकारही अशाश्वत आहे आणि त्याचं असलेलं नावही अशाश्वत आहे। अंगठी हे नाव,
बांगडी हे नाव, त्याचा आकार जे आठवलं की पुन्हा सोनंच होतंय. त्यावेळेला अंगठी हे नाव पण राहत नाही, बांगडी हे नाव पण राहत नाही, त्याचा आकारही राहत नाही, मूळ स्वरूपामध्ये जातं. म्हणजे शाश्वतात ते मिळून जातं. तसं जे जे आकाराला आलेलं आहे, ज्याला ज्याला नाम आहे, ते सगळं अशाश्वत. दिसे भासते ते ते सारे विश्व नाशिवंत. जे जे आकाराला आलंय, जे जे भासतंय, ते ते नाशिवंत आहे. शाश्वतास शोधित गेला. मग अशा ह्या अशाश्वतात गुंतायचंय का शाश्वत असणारं जे आहे त्याच्यात गुंतायचंय, ते आपण विचार केला पाहिजे. शाश्वतास शोधित गेला. त्या परमात्म्याचा शोध घेता घेता हा काय झाला, ज्ञानी झाला. कारण ज्ञान असल्याशिवाय पुढे पुढे जाणार नाही. म्हणजे मग अशा प्रकारचं भगवंताला शोधायचं ज्ञान कुठे मिळेल? बाकीच्या ज्ञानाला क्लासेस आहेत, शाळा आहेत, शिकवण्या आहेत. हे ज्ञान कुठे मिळेल? गुरुबिन ज्ञान कहाँ से पाओ. ते ज्ञान फक्त गुरुजवळ आहे. भगवंताला शोधायचं ज्ञान. मग अशा प्रकारचं ज्ञान गुरुकडनं ग्रहण करून तो त्या भगवंताच्या शोधायला गेला. बरं का? शाश्वतास शोधित गेला, तेने ज्ञानी साच झाला. मग त्याला जे काही प्राप्त करून घ्यायचं होतं ते त्याला प्राप्त झालं. विकार सांडोनी मावळला, विकार सांडोनी मिळाला, निर्विकारी श्रीराम. त्या भगवंताचा शोध घेता 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 ते ज्ञान असं त्याला प्राप्त झालं की ज्या ज्ञानामुळे तो निर्विकार झाला. कुठलाही प्रकारचा विकार त्याच्या मनामध्ये राहिला नाही. निर्विकार झाला, निर्विकाराशी मिळून गेला. निर्विकार कोण आहे? परब्रह्म तत्व. निर्विकार झाल्याशिवाय त्या तत्वात मिसळता कसं येणार आहे तुम्हाला? त्याच्यासारखं व्हावं तेव्हा त्याच्यात मिसळावं लागतं. जसा मिठाचा पुतळा आहे तो तयार केला आणि त्याला सांगितलं बाबा समुद्र किती खोल आहे बघून ये म्हणून दोरीला बांधून सोडला, तर तो पुन्हा सांगायला येईल का किती समुद्र खोल आहे? समुद्राशी मिसळून जाईल. तसा हा ज्ञानी त्या परमात्म्याला भेटायला गेल्यानंतर परमात्मा स्वरूप झाला, निर्विकारी झाला. आता त्याला विकार कुठलाच राहिला नाही. म्हणजे तरी ज्ञानी आहेस. तुका म्हणे आता उरलो उपकारापुरता. ते म्हणले आता मला आहे, पण हे आता कशासाठी? उपकारापुरता. मिळवायचं काही शिल्लक राहिलं नाही. तुका म्हणे आता उरलो उपकारापुरता. तेने ज्ञानी साच झाला, विकार सांडून मिळाला, निर्विकारी श्रीराम. दुःस्वप्न उदंड देखले, जागे होताचे लटके झाले, पुन्हा जरी ते आठवले तरी ते मिथ्या श्रीराम. दुःस्वप्न उदंड देखले, वाईट स्वप्न पडलो. दुःस्वप्न उदंड देखले, बराच वेळ स्वप्न चाललो आणि ते वाईट स्वप्न बघून हा घाबरून गेला. जागा झाल्यानंतर जरी त्याला ते स्वप्न आठवत असलं तरी ते खोटं आहे हे जागा झाल्यावर कळतं. स्वप्नात स्वप्न खरंच वाटतं, स्वप्नामध्ये स्वप्न खरं वाटतं, जागं झालं की ते खोटं आहे कळतं. तसं आपण जोपर्यंत अज्ञानात आहे तोपर्यंत सगळे विश्व, सगळी माणसं खरीच वाटतं. आणि ज्या वेळेला आपल्याला ज्ञान प्राप्त होतं त्यावेळेला हे सगळं खोटं आहे. जग हे दिल्या घेतल्याचे हे नंतर कळतं. म्हणून अज्ञानात आहे तोपर्यंत हे सगळं दुःख आहे. ज्ञानी झाल्यानंतर मग काही नाही. एक म्हातारी स्त्री होती, एक पुरुष तिच्याकडे आला. ती विचार करते आता ज्या अर्थी हा माझ्याकडे आला त्या अर्थी तरुण असताना एखादा मनुष्य कोणाकडे जाईल तर त्याला विषयाची अपेक्षा असेल. आता ज्या अर्थी हा माझ्याकडे आलाय त्या अर्थी विषय हा भाव नाही. मग काय म्हटलं, याचं लक्ष माझ्या पैशाकडे. आलाय म्हणजे हेतोय की नाही, काय हेतोय ते लक्षात येतं. म्हणजे प्रत्येक माणसाच्या डोळ्यामध्ये काय आहे ते वाचण्याची ताकद भगवंताने स्त्रीला दिली आहे. त्याला 6वं इंद्रिय म्हणतात.
समोरच्या माणसातला डोळ्यातला विकार त्या स्त्रीला लगेच ओळखता येतो. त्याचं काय बोलण्यातला हेतू काय, त्याचा वागण्यातला हेतू काय, ती ताकद भगवंताने तिला ओळखण्याची दिली. आता तिने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं की मग असेच टाक बिसेट टाक ते चालतं. बाकी सगळं काय ताकद दिली का नाही, तुम्ही त्या ताकदीचा वापर नाही केला तर उपयोग काय आहे. कोण मनुष्य कोणत्या हेतूने आपल्याकडे आलाय हे ओळखण्याची स्त्रीला जन्मजात ताकद भगवंताने देऊन ठेवली. पण त्याच्याकडे दुर्लक्ष केलं तर मात्र जे घडतंय ते घडतंय. दुःस्वप्न उदंड देखले जागे होता लटके झाले, पुन्हा जरी ते आठवले तरी ते मिथ्या. श्रीराम पुन्हा जरी वाईट पडलेलं स्वप्न आठवलं तरी ते खोटं आहे हे जागा झाल्यावर कळतं. प्रारब्ध योगे देह असे अथवा नासे, विचारांतरी वैसे चढे नाहीसा. श्रीराम आता हा जो देह आपल्या वाट्याला आलेला आहे, काय ज्ञान झालं त्या माणसाला. हा जो देह आपल्याला आलेला आहे हा आपल्या प्रारब्धाच्या योगाने आपल्याला मिळाला आहे. जसं आपण पाप केलं असेल, जसं आपण पुण्य केलं असेल ते भोगण्यासाठी हा देह आपल्याला मिळाला आहे. प्रारब्ध योगाने मिळालेला हा देह आहे. मग तो राहिला का गेला का. देह जावो अथवा राहो पांडुरंगी धुडवावो. आपल्याला असं वाटतं आपला देह अनेक काळपर्यंत टिकावा म्हणून. ज्ञानी माणसाला तसं वाटत नाही. तो म्हणतो हो मृत्यू आजची घडो युगांती, सन्मार्ग टाको निभले न जाती. मृत्यू आत्ता आला काय आणि नंतर आला काय. ज्याचं आयुष्यच चांगल्या कामात गेलंय त्याला मृत्यूचं भय कसलंय. आत्ता येऊन येतं नंतर काय म्हटलंय पहा. प्रारब्ध योगे देह असे, मग या देहाचा प्रारब्ध असेल तसा देह ते प्रारब्ध भोगेल. या देहाचं प्रारब्ध सुख भोगण्यात असेल तर तो सुख भोगेल. या देहाचं प्रारब्ध दुःख भोगण्यात असेल तर तो देह दुःख भोगेल. माणिक प्रभूंची गोष्ट आपल्याला माहिती आहे. ते प्रवचन करत होते सगळं खोटं आहे, जग खोटं आहे, हा माया मोहात काही गुंतून पडता उपयोग नाही, ऐश्वर्याच्या मागे लागता उपयोग नाही, जिभेवर नियंत्रण पाहिजे, अमुक तमुक प्रवचन झालं. दोन शिष्य हे तीर्थयात्रा करत निघाले होते. त्यांचे शिष्य नव्हते पण कोणाचे तर गुरु शिष्य असतील. तीर्थयात्रा करत त्यांच्या कारणावर माणिक प्रभूंची गोष्ट गेली. म्हणजे पहा कशी संत आहे, अधिकारी संत आहे. बघतात एवढं मोठं त्यांचं प्रवचन चाललेलं पण गादी लोड तक्क्या हातामध्ये अंगठ्या अगदी सिल्कचं झब्बा सगळं थाटमाट आणि नैवेद्याला पाची पक्वान रोज आंघोळीला गरम गरम पाणी सगळे शिष्य त्यांची सेवा करतायत. प्रवचन संपल्यावर ते म्हणले तुम्ही तर एवढे विषयात गुंतून गेलाय काय करू म्हणले. माझ्या देहाचंच प्रारब्ध आहे. आणि प्रभू महाराज काय म्हणतात हे माझ्या देहाचं प्रारब्ध आहे त्याला मी तर काय करू. हे म्हणजे प्रारब्ध कसलं आहे. नाही म्हणले ह्याला सुख मिळावं हेच प्रारब्ध आहे. या देहाला सुख मिळावं हेच प्रारब्ध आहे. मी किती टाळलं तर टाळलं जात नाही. म्हणजे असं कसं टाळलं जात नाही. उद्या म्हणले आता तुमच्या शिष्यानं न सांगता माझ्यावर निघायचं चालेल. त्याने यांच्या शिष्यांना सांगितलं नाही. ते दोघं तीर्थयात्रेने हे निघाले. अरण्यात गेली जिथे काही पाणी जवळ नाही, झाडाला फळं नाहीत, सावली नाही, अशा ठिकाणी घेऊन गेले. आता ते तीर्थयात्रा करणाऱ्यांना माहिती होतं कुठे जंगलामध्ये पाणी मिळत नाही, कुठं हे नाही, खायला मिळत नाही. म्हणजे यांचं बघू प्रारब्ध कसं आहे. इथं ओसाड जंगलात कोण येणार आहे यांना द्यायला गादी लोड तक्क्या गरम पाणी पाचशे पक्वानं भरजरी कपडे कोण देणार म्हणले यांना. आणि मग एका झाडाखाली त्यांना बसवलंय माणिक प्रभू महाराजांना. आणि हे दोघं म्हणले आम्ही आता पाणी शोधून येतो. तहान लागली की नाही, देहाला तहान लागली, पाणी शोधून येतो. देहाला भूक लागली, आम्ही आता काहीतरी खायचं शोधून येतो. आपण तिघही बसून इथे खाऊ. आज तुमच्या नशिबावर पाचशे पक्वानं नाहीत बरं का. आता जे मिळेल ते पाणी मिळालं तर पाणी, नाही मिळालं तर तसंच बसायचं, खायला मिळालं तर मिळेल, नाही तर इथं गादी नाही, लोड नाही, टक्क्या नाही. कंटाळा आला तर दगड उशाला घ्यायचा आणि झोपायचं. चालेल म्हणलं काय हरकत आहे. आजचं माझ्या नशिबात असंच लिहिलं असेल त्याला तुम्ही तर काय करणार म्हणजे जाऊन या म्हणजे गेले. हे दोघं शोधायला गेले.
थोड्या वेळाने काय झालं, यांना शोधत शोधत जी भक्त मंडळी माणिक प्रभूंची निघाली होती, जंगलामध्ये वाट चुकली होती. 2 दिवस ते शोधत होते. नेमकं त्यांना जी वाट सापडली बघतो तो महाराजच समोर. म्हणजे महाराज जगजानन. लगेच माणिकप्रभू अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. लगेच त्यांना गरम तिकडं पाणी तापवायला ठेवलं. गरम पाण्याने आंघोळी घातल्या. त्यानंतर त्यांना वस्त्र दिली, गादी रोड तक्क्या सगळं शिबिरे टाकलं. तिथं त्या शिबिरात त्यांना बसवले. सगळे गाडीचे विडलीचे टाकलेले तिथे आणि पाची पक्वानाचा नैवेद्य तयार झाला. हे शोधून आले. यांना पाणी मिळालं नाही, त्यांना काही खायलाही मिळालं नाही. तसे आले परत. म्हणले महाराज आता काय करावं असा विचार. आता महाराजांना काय सांगायचं असा विचार करता आले. रोज यांना पाची पकवानं लागतात, रोज यांना भरजरी कपडे लागतात. इथं काय म्हणाले. बघतात तर तिथे तंबू राहुटे आणि महाराज बसलेले आहेत. भरजरी वस्त्र आहे, सगळं आहे, गरम पाणी चाललेलं आहे, सगळं जेवणाची व्यवस्था चालली, पाची पकवानाची तयारी चाललेली. या म्हणले महाराज जेवायला या, पाची पकवाना तयार आहे. त्या त्या तीर्थयात्रेने ते म्हणतात. मग तीर्थयात्रे म्हणतात खरंच आहे, तुमच्या देहाचं हे प्रारब्ध आहे आणि माझ्या देहाचं हे प्रारब्ध आहे. आम्ही तीर्थयात्रा करतच जायचं. आमच्या नशिबात मिळालं तर पाणी, नाही मिळालं तर नाही मिळालं. म्हणजे प्रत्येकाच्या देहाचं प्रारब्ध वेगळं आहे आणि ते प्रारब्ध त्या देहाला भोगावं लागतं. जोपर्यंत प्रारब्ध भोगून संपत नाही ना, तोपर्यंत प्राण सुद्धा निघत नाही शरीरात. प्रारब्ध योगे देह असे अथवा नसे, विचारांतरी बसे छळे नाही सा श्रीराम. आता विचार याच्या मनामध्ये आला, जे काही आपल्या वाट्याला आलंय ते भोगायचं. सुख असेल तर सुख भोगू, दुःख असेल तर दुःख भोगू. आता सुख मिळावं म्हणूनही धडपड करायची नाही आणि दुःख नको म्हणायचं नाही. जे काही वाट्याला येईल ते भोगायचं. आता मन स्थिर झालेलं आहे. आत्तापर्यंत कुरकुर करत होता, आता कुरकुर संपली. बीज अग्नीने भाजले, त्याचे वाढणे खुंटले. बीजे भाजून केली लाही, आता त्याचं वाढणंच संपलं. बीज अग्नीने भाजले, त्याचे वाढणे खुंटले. ज्ञात्यास तैसे झाले वासना बीज श्रीराम. ज्ञानी माणसाची ही वासना आहे, ते बीज जळून गेल्यानंतर पुन्हा उगवत नाही. तशी ही ज्ञानी माणसाची वासना एकदा जळून गेली मग पुन्हा उगवत नाही. आपली कशी आहे, झाडाच्या फांद्या कापल्या तर पुन्हा उगवते. तसं आपल्याला असं वाटतं आता खूप मी नियम केलाय, अमुक केलाय, तमुक केलाय, तिकडनं भज्याचा वास आला की लगेच खायला उठतो. म्हणजे नियम केलाय पण तो टिकत नाही आपल्याला. बीज अग्नीने भाजले, त्याचे वाढणे खुंटले. ज्ञात्यास तैसे झाले वासना बीज श्रीराम. विचारे निश्चळ झाली बुद्धी, विचाराने बुद्धी स्थिर झाली. विचारे निश्चळ झाली बुद्धी, बुद्धीपाशी कार्यसिद्धी. जशी बुद्धी तसं काम. सगळ्यात आधी काय जाते, बुद्धी जाते. विनाश काले विपरीत बुद्धी. आता याची बुद्धी आता विपरीत होणार नाही, स्थिर झाली. काय म्हटले पहा, विचारे निश्चळ झाली बुद्धी, बुद्धीपाशी कार्यसिद्धी. आता ती बुद्धी स्थिर झाल्यामुळे कार्यसिद्धी प्राप्त होते. पाहता वडिलाची बुद्धी निश्चळ गेली श्रीराम. भगवंताचा शोध घेता घेता निश्चळ झाली बुद्धी. निश्चळाध्यात तो निश्चळ. निश्चळाची उपासना करतो तो निश्चळ होणार. जो मनुष्य ज्या देवाची भक्ती करतो त्या देवाला जातो. पिशाच्य प्रसन्न करून येणारी माणसं पिशाच्य योनीला जातात, त्यातही योनीला जातात. शंकराची उपासना करणारी माणसं कैलासवासी, विष्णूची उपासना करणारे वैकुंठवासी. म्हणजे तुम्ही ज्या देवताची उपासना करणार त्या लोकाला तुम्ही जाणार. जो निर्गुणाची उपासना करतो तो निर्गुण होऊन जातो. जन्म मरणाचा फेराच संपलो.
निश्चळाध्यातो तो निश्चळ, चंचळाध्यातो तो चंचळ, भूताध्यातो तो केवळ भूत होय श्रीराम. जो पावला शेवटवर तयासे काहीच न करी. जो मुक्कामाला जाऊन पोहोचलाय ना त्याच्यात भांडणं नाही. भांडणं आता आधीच माझा पंथ श्रेष्ठ आहे, तुझा पंथ श्रेष्ठ आहे. आणि मुक्कामाला पोचलेल्या याच्यात भांडण काही नाही. म्हणजे संतांमध्ये कधीच भांडण नसतं. भांडण आहे ते संतांचे जे भक्त आहेत त्याच्यात. हा म्हणतो माझाच पंथ श्रेष्ठ आहे, तो म्हणतो माझाच पंथ श्रेष्ठ आहे. जो पावला शेवटवरी तयासे काहीच न करी, अंतर्निष्ठा बाजी करी तैसी माया श्रीराम. जशी जादू आहे त्या जादूत कोण अडकतो, तर ज्याला जादूगाराची किमया माहीत नाही तो अडकतो. ज्याला माहिती झाली तो त्या मायेत अडकत नाही. ही माणसं आपल्याला ज्यावेळी हिप्नॉटिझम करतात ना ती केव्हा करतात, डोळ्यात डोळे घातले की. त्याच्याकडे बघितलंच नाही तर तो कुठं तुम्हाला हिप्नॉटिझम करेल. आपण नाही बघितलं, हो का ओळखलं नाही का तुम्ही मला, म्हणून तो पुन्हा आपल्याला बघायला लावतो, डोळ्यात डोळे घालतो. मग काय हातातली बांगडी काढून दे, काय काढून दे, सगळं चालू. मिथ्या ऐसे कळवाले, विचाराने सुदृढ झाले. खोटं आहे असं कळलं. पाहुणा आला होता, डायनिंग टेबलवर मोठी मोठी फळं म्हणलं चला खाऊ. एक घेतलं हातात, लक्षात आलं हे ओरिजिनल फळ नाही, मातीची फळं आहेत, डेकोरेशनची. मिथ्या ऐसे कळू आले, विचाराने सुदृढ झाले. खोटं असं कळलं आणि हातात घेतल्यानंतर कळलं हे मातीच आहे. खाईल का कोणी? चाकू सूर्या सगळ्याच होतं हो. आता हे फळ कोण कापणार आहे? मिथ्या. मिथ्या ऐसे कळू आले, विचाराने सुदृढ झाले, अवघे भयचे उडाले अकस्मात श्रीराम. हे खोटं आहे हे एकदा कळलं, भीतीच निघून गेली. ते बांगड्या बिंगड्या आता येतात ना सोन्यासारख्या दिसणाऱ्या, त्या बहिणी आल्या आल्या तिथेच टेबलावर काढून ठेवली, गेली स्वयंपाक करायला. पाहुणा म्हणतो हो तुमच्या इथं बांगड्या पाटल्या सगळ्या इथे, कोणी नेलं तर म्हणजे घेऊन जाऊ दे. म्हणजे का म्हणजे खोटंच आहे ते. खोटं असल्यामुळे भय नाही. अगदी हातातनं तुमच्या लेखात काढून नेलं तरी भय नाही, जा म्हणले घेऊन जा. भय कशात? भयच गेलं. खोटं आहे कळल्यामुळे भय गेलं, नाशिवंत आहे कळल्यामुळे भय गेलं. आपलं नाशिवंतामध्ये सुद्धा गुंतलेलं असतो. कब्बशी आणलेली ती हातातनं फुटली, मग ते मोलकडीच्या हातातनं फुटो का आपल्या हातानं? आगा 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 काय फुटणारी वस्तू फुटणारच आहे. नाशिवंत आहे त्याचा शोक करण्यात काय अर्थ? मिथ्या ऐसे कळवाले, विचाराने सुदृढ झाले, अवघे भयचे उडाले अकस्मात श्रीराम. उपासनेचे उत्तीर्ण व्हावे याला उपासना म्हणतात. ज्या ज्ञानाच्या योगाने परमात्मा प्राप्त होतो त्याला उपासना म्हणतात. उपासनेचे उत्तीर्ण व्हावे, भक्तजने वाढवावे, अंतरी विवेक येऊन जावे, सकळ काय हे श्रीराम. अशी ही उपासना सर्वांना शिकवावी, त्यांना ज्ञानी करावं. हे मागचं पिन बदला, ती वायर काढा आणि हा तिकडे टाका पिन. बरोबर आहे, बघा बरं जमतंय का. जय जय रघुवीर समर्थ. उपासनेचे उत्तीर्ण व्हावे, भक्तजने वाढवावे, अंतरी विवेक येऊन जावे, सकळ काहे श्रीराम. इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे सिद्धांत निरूपणाम समाजदावा. श्रीराम समर्थ श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. आता या 5च ओव्याला अर्धा तास लागला. काल तर 5 मिनिटं शिल्लक होते. 5 मिनिटात 5 ओव्या कुठे घेतल्या असत्या, म्हणून ते 5 ओव्या ठेवून दिल्या. म्हणलं आता हे किती घाई केली तरी हे होणार नाही. आता या ठिकाणी 15वा दशक पूर्ण झालाय. एकूण
दशक किती आहेत? 20 दशक आहेत. प्रत्येक दशकात 10 समास आहेत म्हणून त्याला दशक म्हणतात. आता 15 दशक पूर्ण झाले याचा अर्थ 150 समास पूर्ण झाले. आता किती समास राहिले? म्हणजे 50 समास राहिले. 5 दशक राहिले म्हणजे 50 समास राहिलेले. बघूयात ह्या चातुर्मासात पूर्ण झाले तर. श्री कृष्ण गोविंद हे नाथ श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण गोपाल. अरे प्रमोद, नंतर भेट म्हणलं. आता प्रारब्धाचं चाललो. प्रारब्ध इकडेच आहे हो. इकडे 4 पंखे बंद आहेत, तो एकच चालू आहे. ज्याच्या नशिबात वारा पाहिजे तिथूच आहे का नाही प्रारब्ध. आता इथे सगळे लावलेले आहेत पण एकच पंखा तिकडे चालू आहे इन्व्हर्टरवरचा. दशक षोडश वाल्मीकि स्तवन निरूपण नाम. श्रीराम समर्थ श्रीराम. अरे एक पाईप राहू दे रे बाळा. अरे ते हिरवा पाईप काढून तिथे टाकायचं आहे. हो हा, ते एक राहू दे. धन्य धन्य तो वाल्मीकि, धन्य धन्य तो वाल्मीक ऋषी माझी पुण्यश्लोक. जयाचे हा त्रैलोक्य पावन झाला श्रीराम. धन्य धन्य तो वाल्मीक. वाल्मीक मुनींनी रामायण केलं. म्हणजे त्यांनी जर रामायण केलं नसतं तर आम्हाला कसं रामचरित्र कळलं असतं? बरं, ते सुद्धा घडून गेल्यावर केलंय का? नाही. रामाच्या जन्माच्या आधी 60,000 वर्ष आणि जसं त्याने लिहून ठेवलं तसं रामचरित्र पुढे घडलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ पुढे काय घडणार ते त्यांना प्रत्यक्ष दिसत होतं आणि तसंच्या तसं रामचरित्र घडलेलं आहे. धन्य धन्य तो वाल्मीक ऋषी माझी पुण्यश्लोक. बरं, हे आधी कोण होते? वाल्या कोळ्याचा वाल्मिकी झालेले. नराचा होतो नारायण उत्कट रामदास्य करून. धन्य धन्य तो वाल्मीक ऋषी माझी पुण्यश्लोक. दयाचे हा त्रैलोक्य पावन झाला श्रीराम. ज्यामुळे त्रैलोक्य पावन झालं. राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यम रामनाम वरानने. भविष्य आणि शतकोटी म्हणजे पुढचं भविष्य. बघ किती 100 कोटी श्लोक. भविष्य आणि शतकोटी हे तो नाही देखले सृष्टी. एवढं काव्य आम्ही या सृष्टीत कुठं पाहिलं नाही. हे तो म्हणजे एखादं भविष्य खरं होईल हो. सगळीचे सगळी भविष्य खरी. हे तो नाही देखले दृष्टी धुंडाळ्या दांडोळीता सकळ सृष्टी श्रुतून हे श्रीराम. म्हणजे भविष्य जसं घडायचं तसं घडणार पण ते जाणण्याची कला पाहिजे. गोष्ट आहे एक राजा असतो. त्या राजाला ते सांगतात, राजा
आता तुझ्याकडे घोडे विकणारी माणसं येतील, मी तुला भविष्य सांगतोय, खोटं तो म्हणला मी खोटं करून दाखवतो. म्हणला एकही माझं अक्षर खोटं होणार नाही, एवढं मला ज्ञान आहे. सांगा म्हणले, मी खोटं करून दाखवतो. आधी कळलं तर बदलता येईल ना म्हणले. माणसाला काय वाटतंय, भविष्य आधी कळलं तर मी बदलून दाखवेन. म्हणले आधी कळलं तर मी बदलून दाखवेन, तुम्ही सांगा म्हणाले. बघ राजा, तुझ्याकडे तुला घोड्याची आवड आहे, मग या ठिकाणी घोडे विकणारा मनुष्य येईल. त्याला सध्या तुझा काळ ठीक नाही म्हणून एक महिनाभर दौंडी पिटाव की हा माझा महिना आत्ता बरोबर नाही आहे, म्हणजे बोलायचं नाही पण म्हणायचं महिनाभर इथे घोडे विकायला कोणी यायचं नाही आणि माझ्यासाठी कोणी घोडे विकत घ्यायचे नाही. आता राजाच्या ते घोडे कोण विकणार, प्रधान विधान. आणि नेमका एक घोडे विकणारा मनुष्य येतो, त्याला बाकी सांगा राजा सांगितले महिनावर यायचं नाही, महिन्यानंतर तुला पाहिजे. नाही नाही म्हटलं, मला वेळच नाही. आता राजाला घोडे आवडतात म्हणून मी आलो. हे भांडणं चालल्यावर लगेच राजा जातो. म्हणलं काय? म्हणले अहो तुम्ही घोड्याचे जाणकार आहेत म्हणून मी आणला, आणि हा घोडा असा आहे की ह्या घोड्याच्या पाठीवर आजपर्यंत कोणी बसलेलं नाही, ह्याला लगेच कोण बसलं मग मी बसतो. हां, मग त्याला सांगितलं होतं राजा जरी घोडे विकणारा आला ना तरी त्यातला निळ्या रंगाच्या घोड्यावर तो बसू नकोस. नेमकं तो निळ्या रंगाचा घोडाच त्याने पाहिला, भविष्याआधी आहे, बसू नको. तरी ह्याला काही मोह आवडला नाही, बसलास. बरं म्हणले राजा तू घोड्यावर बसलास तरी दक्षिण दिशेला जाऊ नकोस. म्हणलं माझ्या हातात आहे ना घोड्याचा लगाम, मी त्याला दक्षिण दिशेला जाऊच देणार नाही. पूर्वेला जाईन, पश्चिमेला जाईन, उत्तरेला जाईन. बसला घोड्यावर, मान टाकल्याबरोबर त्यांनी तो लगाम हातात घेतला, पण त्या लगामाला हात दात कशाला देतो घोडा, गेला तो दक्षिण दिशेलाच गेला. बघ म्हणले राजा त्या ठिकाणी एक सुंदर स्त्री दिसे, तिच्या मोहात पडू नकोस. पण पडणार कशाला पडतो म्हणले, माझ्याकडे 100 बायका आहेत, म्हणजे लग्न झाले काय, आता मला काही नवीन लग्न करायची आवश्यकता पण नाही आहे. आम्हाला हे राजे लोकांना म्हणाले सर्व राज्याशी संपर्क ठेवायचा असतो, राजनीती असते म्हणून ते करावं लागतं, त्या काळातला प्रथा होती ती. तर म्हणले आता काय मला नवीन काही लग्न करायची माझ्या मनात तर काही इच्छा नाही आहे, त्यामुळे मी काही कोणाच्या मोहात पडणार नाही. म्हणले माझं माझ्या मनावर नियंत्रण आहे. बघ म्हणले नियंत्रण परीक्षा बघ. जातो ती नेमकं त्या स्त्रीच्या मोहात पडतो. बरं म्हणले मोहात पडला तर तिला पट्टराणी करू नकोस. आता ती अटच घालते, मला पट्टराणी करणार असला तरी तुमच्यावर येते, नाही तर नाही. हा इतका मोहात पडलेला की बरं म्हणले बाई तुला पट्टराणी करू नको. राजा एक तर तिला पट्टराणी करू नको, आणि केलीस ना केलं तर अश्वमेध यज्ञ करशील तेव्हा तिला बाजूला बसू नकोस, दुसऱ्या एखाद्या राणीला बाजूला बसव. झाला अश्वमेध यज्ञ करायचा ठरला, झाला घोडा आणला. आता अश्वमेध यज्ञ करताना जो काही त्या ठिकाणी होम हवन करायचं आहे तिथे बसायला पाहिजे. आता त्या ठिकाणी त्यांचं प्रारब्ध सुधारलं बघा, आता पंक्ती सुरू झाली. हां वेळ बदलली ना. हां तर झालं. ती म्हणते नाही नाही मी पट्टराणी मी बसणार. बसले. बरं म्हणले बसलास ना तरी म्हणले तरुण ब्राह्मण तू यज्ञासाठी बोलवू नकोस. वयस्कर चालते, 50च्या पुढचे 60च्या पुढचे, कारण ह्याच्यात रिटायरमेंटच नाही हो. भिक्षुकीत रिटायरमेंट कुठे, बाकीच्या याला 60 वर्ष यांना काय बंधन नाही. भिक्षुकांना काय किती वर्ष झालं तर यांचं चालूच व्यवस्था. म्हणले बघ तरुण मुलं बोलू नकोस त्यांच्यासाठी, बोलवलेस तर वयस्कर बोलव. आणि वयस्कर बोलवले, वयस्कर बोलवले तर आता ते राजाच्या दरबार काय पंचखाद्यानं अमुकान तमुक 1-2 दिवस आधीच त्यांना बोलवले, सगळ्याने खाऊन 1 नंबर 2 नंबर 1 नंबर 2 झालं. आता ही म्हातारी ह्यांना काय पचतंय का खाल्लेलं झालं. मग आता उद्या यज्ञ आणि करणार काय, शेवटी तरुणांना बोलवाच लागलं. बरं म्हणले बोललास ना तरी म्हणाले रागवू नकोस. झालं. आता ती तरुणच मुलं त्यांना चेष्टा मस्करीशिवाय काय येणार, वयामानाने त्याने आपल्या चेष्टा मस्करी सुरू केली. आता यज्ञाच्या वेळी चेष्टा मस्करी राजाला आवडली नाही. आता राजाने काही धनुष्यबाण जवळ नाहीच आहे हो.
शाप कसा देवो मी दीक्षित तो नित्यक्षमी. हातामध्ये धनुष्यबाण नाही, काही नाही, पण राग येऊ नये. तर आलाच त्याला राग. काय चाललंय म्हणले, यज्ञ हे चाललंय नाही. माझ्या हातात जर तलवार असते ना, तुमची मुंडकी उडवली असते. मुंडकी उडवली असते म्हणल्याबरोबर काय झालं, त्या भांड्यावरची जी झाकणं होती त्याला जीव आला तरी त्यांची मुंडकी उडवली. म्हणले आताच एवढं झालं, तुला ब्रह्महत्येचं पातक लागेल. मग ब्रह्महत्येचं पातक लागलं तर काय कर. म्हणले महाभारत आहे. आणि पण त्याच्यावर अविश्वास दाखवू नकोस. आणि मग त्यांनी महाभारत ऐकायला सुरुवात केली. मग महाभारतात कथा आली. भीमाने जे हत्ती घेतले आणि वरवर, आता हत्ती मोठमोठे हत्ती होते. भीमाने त्या हत्तीच्या पायाला धरायचं, गरगर गरगर फिरायचं आणि आकाशात जायचे. ते वायुचक्रात अडकलेत म्हणले अजून ते हत्ती. कथा आली. काय सांगितले ज्योतिषांनी, अविश्वास दाखवू नकोस. आता ते अजून म्हणल्या अंतराळात वायुचक्रात. म्हणजे असं कुठं होतं काय. आम्हाला हे माहिती आहे, म्हणजे वावटाळ आलं तर ती गवताची पातं आकाशात जातात, वरच्यावर कुठं जातात तर पत्तायला लागत नाही, हे खरं आहे. पण म्हणले हत्ती जड ना, तो कधी ना खाली पडणारच की नाही. ते आता अजूनपर्यंत कसे असतील, अजूनपर्यंत कसे असतील म्हणल्याबरोबर तो जो सांगणार होता तेवढाच अधिकारी होता. त्यांनी हवा निश्चळ केली. हवा निश्चळ केल्याबरोबर वायुचक्र निश्चळ झालं आणि ते धडाधड हत्ती जमिनीवर पडायला लागले. झालं कुष्ठरोग याला. म्हणले बघ तू विश्वास दाखवशील तर कुष्ठरोग. मग म्हणले काय करू. म्हणले भागवत कथा आहे. आणि मग त्यांनी भागवत कथा ऐकल्यानंतर त्याचे सगळं दुःख दूर झालं. म्हणजे एक तर भविष्य खोटं करता आलं का नाही. होणारे ते न चुके जरी तया ब्रह्मासे आडवा. शतकोटी प्रविस्तरम एकैकमक्षरम पूसा महापातकनाशनम. 100 कोटी श्लोकातलं एक एक अक्षर सुद्धा मनुष्याला पवित्र करून जात आहे. एकैकमक्षरम पूसा महापातकनाशनम. भविष्याणी शतकोटी हेतो नाही देखील दृष्टी. धांडोळिता सकळ सृष्टी श्रुतो नव्हे श्रीराम. संबंध सृष्टी शोधली तरी असा ग्रंथ. म्हणजे एवढी शतकोटी आणि भविष्य एवढं सगळं खरं झालं ना, देखीला ना ऐकला. नसता रघुनाथ अवतार नाही पाहिला शास्त्राधार. रामकथेचा विस्तार विस्तारला जेणे श्रीराम. नसता रघुनाथ अवतार, अजून रामाचा जन्म पण झालेला नाही. नसता रघुनाथ अवतार नाही पाहिला शास्त्राधार. शास्त्राचा आधार पण घेतला नाही, म्हणजे शास्त्र पण शोधलं नाही. मग शास्त्राचा अभ्यास न करता एवढं सगळं कसं प्राप्त झालं. गुरुकृपा. एकमेव गुरुकृपा. एक गुरुकृपा झाली ना की सगळं काही प्राप्त होतं. गावबा होता, गावबा. त्याला शाळेत शिकवलं किती तर काही शिकेना. आणि मग त्याच्या वडिलांनी नाथांकडे आणून त्याला सांगितलं, बाबा ह्याला काही कळत नाही, निदान तुमच्या घरी ठेवा त्याला सेवेला. काय धुणं भांडी काय असेल ते सगळं करेल, तुमची सेवा करेल. गावबा नाथांच्या सेवेत राहिला. आणि नाथांच्या सेवेत राहिल्यानंतर एके दिवशी असं प्रवचन सुरू होतं नाथ महाराजांचं. एकाने विचारलं, बाबा तुम्ही गेल्यानंतर कोण वाचणार. तुम्ही गेल्यानंतर कोण वाचणार. नाथ महाराज म्हणले, हा गावबा वाचेल की. लोकांवर गावबा याला काय कळत नाही वळत नाही, हा काय वाचणार. हे रे म्हणले पुढे. तुळशीपत्र घेतलं, त्याच्या जिभेवरती श्री लिहिलं आणि म्हणले आजचं प्रवचन तू करायचं. नाथासारखं नाथांनी लिहिलेला जो आहे ना एकनाथी बाबा, काही भाग त्याचा पुढचा आहे अध्यात्म रामायण. त्या अध्यात्म रामायणाचा काही भाग गावबानी पूर्ण केलाय. नाथांनी लिहिलेलं आणि गावबानी लिहिलेलं कुठलं फरक कळत. आपणासारखे करती तात्काळ नाही काळ वेळ तयार लागली. गुरुकृपा काय, आपणासारखे करती तात्काळ. आपल्यासारखा अधिकारी बनवतात ते त्याला. नसता रघुनाथ अवतार नाही पाहिला शास्त्राधार. रामकथेचा विस्तार विस्तारला जेणे श्री.
ऐसा दयाचा वाघविलास ऐकून संतोषला महेश मग विभागले त्रैलोक्यास शतकोटी रामायण. ऐसा ज्याचा वाघविलास, असं ज्याच्या मुखातनं हे रामचरित्र बाहेर पडलेलं आहे, वाल्मिकाच्या मुखातनं. ऐकून तोषला महेश, शंकराला सुद्धा आनंद झाला रामचरित्र ऐकून. मग आता हे 100 कोटी चरित्र 3 लोकात वाटायचं, स्वर्ग मृत्यू आणि पाताळ. मग त्या 100चे 3 भाग केले, करत 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 100 श्लोक. शेवटी 2 अक्षर राहिली, राम. ते शंकराने आपल्या कंठात धारण केलंय. हालाहाल शांत झालं. ऐसा दयाचा वाघ विलास ऐकून संतोषला महेश मग विभागले त्रैलोक्यास शतकोटी रामायण. ज्याचे कवित्व शंकरे पाहिले इतरांचे अनुमान नेले रामोपासकासे झाले परमसमाधान श्रीराम. असं ज्याचं कवित्व प्रत्यक्ष शंकराने ऐकलेलं आहे, इतरांचे अनुवाद दिले. दुसऱ्याकडून त्याचा अनुवाद करणं सुद्धा कठीण आहे, ते समजावून सांगणं सुद्धा कठीण आहे म्हणाले. राम उपासकाशी झाले परम समाधान श्रीराम. रामाची उपासना करणाऱ्याला मोठं समाधान मिळालं की रामचरित्र ऐकायला मिळतंय, रामचरित्र सांगायला मिळतंय. ज्या वेळेला राम परत निघाले स्वर्गाकडे, त्यावेळेला त्यांनी तसे लंका जिंकून आले ना, प्रत्येकाला एक एक गोष्ट दिली. सुग्रीव को दिया गाव, भरत को दिया भाव, हनुमान को दिया नाम कुशमत. मारुतीला नाम दिला. त्या सगळ्यांना सगळं दिलं आणि सगळी अयोध्या घेऊन राम गेले वैकुंठाला. तेव्हा त्यांनी विचारलं, मारुतीला सांगितलं तू इथे थांब. म्हणले का? स्वधामासी जाता महाराम राजा हनुमंत तो ठेविला याची काजा. सदा सर्वदा रामदासासी पावे खळी गांजिता ध्यान सांडो निधावे. म्हणाले माझ्या भक्तांचं रक्षण करण्यासाठी तू इथे थांब. तू जपाला जरी बसला असशील आणि भक्त संकटात असेल तर हातातली माळ बाजूला ठेव आणि माझ्या भक्ताच्या रक्षणासाठी. मारुतराय म्हणाले तुमची आज्ञा आहे, थांबा. म्हणला तुम्ही थांबतो. हनुमानगडीला आहे अयोध्येमध्ये. पण म्हणाले रामा मी तोपर्यंतच थांबेन पृथ्वीवरती. कुठपर्यंत? जोवरी भूवर राम कथानक तोवरी जन्माचा. जोपर्यंत या पृथ्वीवर रामचरित्र आहे तोपर्यंत मी राहीन म्हणाले. इतरांचे अनुमानले रामोपासकासे झाले परम समाधान श्रीराम. ऋषी होते थोर थोर भोवती केला कवित्व विचार परी वाल्मिकासारखा कवीश्वर न भूतो न भविष्यती. अनेक ऋषी झाले, अनेकाने काव्य केली, पण वाल्मिकासारखा कवित्व करणारा न भूतो न भविष्यती. पूर्वी झाला नाही, पुढे होणार नाही. पूर्वी केली दुष्टकर्मे परी पावन झाला रामनामे. पूर्वी दुष्टकर्म केली पण रामनामाने पवित्र झाला. गुरुने त्याला काय सांगितलं? राम नाम. पण ते राम असं म्हणायला सांगितलं का? नाही. पडिले वळण इंद्रिया सकळा. इंद्रियाला जसं वळण पडलंय तसं याच्या तोंडात काय सारखं धरा मारा धरा मारा. म्हणजे तुला सारखं मर मर म्हणायची सवय ना, मग मर मर मरा मराच म्हणाले. मरा 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 म्हणता म्हणता उपराच्या नामासाठी अधिकार तैसा करू उपदेश. जसा अधिकार असेल तसा गुरु उपदेश करतात. पूर्वी केली दुष्टकर्मे परी पावन झाला रामनामे. नाम जपता सोडणे पुण्य सीमा सांडली श्रीराम. गुरु सांगितलं नाम घे तिथं बैस. किती वाजता उठू विचारलं का? 5 मिनिटं, एकच माळ करू का 10 माळा करू? तेव्हा लगेच आपल्यासारख्या विचारलं असतं तुम्ही जप करायला बसा म्हणता पण किती वेळ करू? विचारलं नाही किती वेळ करू. बस म्हटल्यानंतर बसले आणि रामनामामध्ये देहभान विसरून गेले. 12 वर्ष
12 सहस्र वर्ष काय असतील केली. आणि जेव्हा वाल्मिक ऋषी नारद महर्षी परत आले तेव्हा त्यांनी त्याला पुन्हा त्या वारुळ झालं होतं अंगावरती ते काढून, म्हणून त्याला वाल्मिकी नाव ठेवलं. पूर्वी केली दुष्टकर्मे परी पावन झाला रामनामे, नाम जपता धुड नव्हे पुण्ये सीमा सांडली श्रीराम. उफराटे नाम म्हणता वाचे परत फुटले पापाचे. उलटं नाव घेतलंय मरा मरा मरा, पण त्या उलट्या नावाने सुद्धा याच्या हातून घडलेली असंख्य पापं नाहीशी झाली. कुणाच्या वाल्या कोळ्याच्या हातनं घडलेली असंख्य पाप केवळ नामाने नाहीशी झाली. नाम म्हणता वाचे परत फुटले पापाचे, ध्वज उभारले पुण्याचे ब्रह्मांडावर ते श्रीराम. पाप तर गेलंच पण पुण्य उदयाला आलं. वाल्मिकी जेथे तप केले ते वन पुण्य पावन झाले, शुष्क कांटे काष्टे अंकुर फुटले तपोवडे जयाच्या सध्या. वाल्मिकांनी ज्या ठिकाणी तपश्चर्या केली त्यावेळेस शुष्क झाड होतं, त्याला पानं फुलं फुटली. पूर्वी होता वाल्या कोळी जीवघातकी भूमंडळी, तोची वंदीचे सकळी विभूती आणि ऋषीश्वरी. पूर्वी वाल्या कोळी होता, पापी होता, पण नामाने तोची वंदीचे सकळी लोक त्याला वंदन करायला. देवादिदेव वाल्मिकांना वंदन करतात. विभूती आणि ऋषीश्री. विभूत म्हणजे देव, देवही वाल्मिकांना नमस्कार करतात आणि ऋषी वाल्मिकांना नमस्कार करतात. उपरती आणि अनुताप तेथे कैचे उरेल पाप, व देहांत तपे पुण्यरूप दुसरा जन्म झाला श्रीराम. माणसाला आधी उपरती झाली पाहिजे. म्हणजे प्रपंचातनं उपरती काय, चला काहीतरी ऐकूत, काहीतरी परमार्थ करूत, उपरती झाली. उपरती मज रामे जाहले पूर्ण कामे, सकल भ्रमविरामे राम विश्राम धामे. घडी घडी मन आता रामरूपी भरावे, रघुकुल तिलकारे आपुलेसे करावे. उपरती आणि अनुताप. उपरती झाली आणि अनुताप पण झालाय. अनुदिन अनुतापे, ताप अनुताप झालाय म्हणजे पश्चाताप झालाय. अनुदिन अनुतापे तापलो रामराया. या उपरती झाली आणि अनुताप पण झालाय, पश्चाताप झालाय. जाऊ दे देवा, आता इतके दिवस नाही तुझं नाव घेतलं, पण आता तरी तुझ्या नामस्मरणाला मी लागलोय. आता मात्र मला सोडू नको, माझा हात घट्ट पकडून ठेव. अनुतापे, उपरती आणि अनुताप तेथे कैचे उरेल पाप. उपरती झाली पाहिजे. अनुताप म्हणजे केलेल्या कर्माचा माणसाला पश्चाताप झाला पाहिजे. तेथे कैचे उरेल पाप. पश्चाताप झाल्यानंतर मग पाप शिल्लक राहत नाही. तेथे कैचे उरेल पाप, देहांत तपे पुण्यरूप दुसरा जन्म झाला श्रीराम. देहांत तपे, देह जावो अथवा राहो या भावनेने केलेला हा जप आहे. आपलं काय होईल असा विचार त्याने केला नाही, त्यामुळे हा दुसरा जन्म त्याला प्राप्त झाला. अनुताप या आसन घातले देहाचे वारुळ झाले, तेचे नाम पुढे पडले वाल्मिकाय से श्रीराम. देहावरती वारुळ, मुंग्याचं वारुळ तयार झालं, वाल्मिक नाव झालं. वारुळास वाल्मिक बोलिजे म्हणून वाल्मिक नाम साजे, दयाच्या तीव्र तपेची जे हृदय तापसाचे श्रीराम. वारुळाला वाल्मिक म्हणतात आणि म्हणून त्याचं नाव वाल्मिक असं ठेवलं. जयाच्या तीव्र तपे झिजे हृदय तापसांचे, ज्याच्या तीव्र अशा तपाने तपस्वी माणसाचा सुद्धा हृदयाला पाझर फुटतोय. जो तापसा माझी श्रेष्ठ, जो कविश्वरामध्ये वरिष्ठ, दयाचे बोलणे स्पष्ट, निश्चयाचे हे श्रीराम. जो तपस्वियामध्ये श्रेष्ठ आहे. तप केलंच का नाही त्याने? अंगावरती वारुळ चढेपर्यंत तप केलंय म्हणजे तपस्व्यामध्ये श्रेष्ठ आहे. जो तापसया माझे श्रेष्ठ, जो कवीश्वरामध्ये वरिष्ठ, पुन्हा कवीमध्ये वरिष्ठ आहे. जयाचे बोलणे स्पष्ट, निश्चयाचे श्रीराम. ज्याचं स्पष्ट बोलणं आहे आणि निश्चयात्मक बोलणं आहे. समर्थ म्हणतात स्पष्ट नेमस्त बोलणे
लोकास वाटे कंटाळवाणे, मळमळ करता जेवणे विहित नोहे श्रीराम. जो निष्ठावंतांचे मंडन, रघुनाथ भक्तांचे भूषण, ज्याची धारणा असे असाधारण साधका सुदृढ करी श्रीराम. जो निष्ठावंतांचे मंडन, भगवंतावर निष्ठा पाहिजे ना, एकविध निष्ठा ज्याची जडली गजानपदी साची, त्याच्या दुःख आणि संकटाची होळीच आहे होणार. म्हणून जो निष्ठावंत आहे, जो निष्ठावंतांचे मंडन, त्या निष्ठावंतामध्ये श्रेष्ठ, रघुनाथ भक्ताचे भूषण म्हणजे रामाची भक्ती कशी करावी हा आदर्श आहे. कोण? वाल्मिकी ऋषी. ज्याची धारणा साधारण साधका सुदृढ करी श्रीराम. ज्याची धारणा म्हणजे धारणाशक्ती, एखादी गोष्ट समजून घेण्याची शक्ती, धारणाशक्ती जी आहे ती श्रेष्ठ आहे. कोणाची? वाल्मिकांची. साधका सुदृढ करी म्हणजे साधक मनुष्य ज्यावेळेस त्यांच्याकडे पाहतो त्यावेळेला त्याची पण साधना करण्याची किंवा एखादं ज्ञान ग्रहण करण्याची क्षमता वाढते. धन्य वाल्मिकी ऋषीश्वर समर्थांचा कवीश्वर, तयाशी माझा नमस्कार साष्टांग भावे श्रीराम. अशा ह्या वाल्मिकी ऋषींना माझा नमस्कार असो. राहिले आता किती झाले? 17 ओव्या आता ह्या 16व्या दशकातल्या पहिल्या समाजातल्या 16 ओव्या पूर्ण झाल्या. झाले साधनाचे फळ, संसार दाहला सफळ, निर्गुण ब्रह्मते निश्चळ, अंतरी बिंबले श्रीराम. हिसेब झाला मायेचा, झाला निवाडा तत्वाचा, साध्य होता साधनाचा, ठावची नाही श्रीराम. स्वप्नी जे जे देखले ते ते जागृतीस वडाले, सहजचे अनुवाच्य झाले बोलताने श्रीराम. ऐसे हे विवेके जाणावे, प्रत्येक खुणेस मानावे, जन्म मृत्यूच्या नावे शून्याकार श्रीराम. भक्ताचे निस्साभिमाने, कृपा केली दाशरथीने, समर्थ कुबेरचे वचने दोहा दासोद श्रीराम. 20 दशक दासबोध, श्रवणद्वारे घेता शोध, मनन करत्यास विशद परमार्थ होतो श्रीराम. 20 दशक 200 समाज, साधके पहावे सावकाश, विवरता विशेषा विशेष कळो लागे श्रीराम. ग्रंथाचे करावे स्तवन, स्तवनाचे काय प्रयोजन, येथे प्रत्यास कारण प्रत्यय पाहावा श्रीराम. देहे तवपाचा भूताचा, कर्तात्मा तेथीचा, आणि कवित्व प्रकार मनुष्याचा, कशावरून श्रीराम. सकळ करणे जगदीशाचे, आणि कवित्वचे काय मनुष्याचे, ऐशा प्रमाण बोलण्याचे काय घ्यावे श्रीराम. सकळ देहाचा झाडा केला, तत्व समुदाय उडाला, तेथे कोण्या पदार्थाला आपुले म्हणावे श्रीराम. ऐसी ही विचाराची कामे, उगेच भ्रमो नये भ्रमे, जगदीश्वरी अनुक्रमे सकळ केले श्रीराम. इति श्री दासबोधे कृषी महादेव विहोल ब्रह्म निर्गुणा संवाद श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. आरती प्रभुजी कमलजापती विठ्ठलाची, चरणविदेवरती सावळी घनश्याम मूर्ती, गळ्यामध्ये पुष्पहार रुळती, फुले त्यावरी जयंती, लाजला पंचबाण जासी, लाजला पंचबाण जासी, असे ते वदन कमल समनयन हरपले, मान पावताशी उभी मायनाथांची. आरती पंढरीश प्रभुची, कमलजापती विठ्ठलाची. कटीला पीतांबर कशिला, कस्तुरी टिळक भव्य बाला, कितीला विरगुलाला, दर्शना संत संग आला. दल्लरी टाळ वाजताना, दल्लरी टाळ वाजताना, नाचती भक्त प्रेम अत्यंत गुंतले, चित्त हरी
प्रजापती